Hi friends, welcome to my YouTube channel ध्यास गुणवत्तेचा. My English book Standard 5th Words We Know. Student, previous lecture we will see meaningful commands. आपण मागच्या टॉपिकमध्ये मिनिंगफुल कमांड्स कशा तयार करायच्या या संदर्भात माहिती घेतली होती. अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न न्यू टॉपिक वर्ड्स वी नो. आणि आज आपण एक नवीन घटक घेत आहोत, वर्ड्स वी नो. सो स्टुडंट, फर्स्ट ऑफ ऑल रीड द चार्ट. नाव रीड इच वर्ड इन द फॉलोइंग टेबल ॲट अ ग्लान्स. या ठिकाणी तुम्हाला जो चार्ट दिसतोय त्या चार्टचं निरीक्षण करून त्या ठिकाणी जे शब्द तुम्हाला दिलेले आहेत ते शब्द तुम्हाला वाचायचे आहेत. नाव देर आर सम न्यू वर्ड्स. सम वर्ड्स आर फॅमिलियर और सम वर्ड्स आर अनफॅमिलियर. फॅमिलियर वर्ड्स मीन्स माहीत असलेले अँड अनफॅमिलियर मीन्स माहीत नसलेले. या ठिकाणी या चार्टमध्ये काही शब्द माहीत असलेले आणि काही शब्द माहीत नसलेले असे शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. नाव आय रीड द चार्ट. लिसन केअरफुली. ए, ऑल, द, अँड, देअर, अँड, देम, एनी, हू, मी, माय, नो, नाव, युअर, but, where, her, every, by, here, him, his, if, how, many, with, one, what, us, two, this, there, some, that, only, of, our, without, then, when. Now these are the some new words, and now after that we are going to turn questions. Now first questions, write the words in alphabetical order. First of all, prepare a card for each of these words. काय करायचं आहे आपल्याला? सर्वप्रथम या शब्दांचे शब्द कार्ड तयार करायचे. अँड देन पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि नंतर ते शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावायचे आहेत. नाव अल्फाबेटिकल ऑर्डर मीन्स वर्णानुक्रमे, ए टू झेड च्या क्रमाने, म्हणजे दिलेले शब्द आपल्याला ABCDच्या क्रमानं लावायचे आहेत. आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय असतं की ते शब्द आपल्याला ABCDच्या क्रमाने लावायचे असतात. मग त्यामध्ये अगोदर ए न सुरू होणारे शब्द, नंतर बी न सुरू होणारे शब्द, अशा या पद्धतीनं ए पासून तर झेड पर्यंत दिलेले सर्व शब्द आपल्याला काय करायचे आहेत? अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचे आहेत. सो लुक ॲट these charts and read the words. These words are in alphabetical order. हे सगळे शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावलेले आहेत. नाव रीड ए, ऑल, and, any, but, by, every, her, here, him, his, how, if, many, me, my, no, now, of, one, only, our, some, that, the, there, them, then, this, to, us, what, when, where, who,
with, without, your. Now these words properly alphabetical order. Do you understand this question? Now next question. Write the rhyming words from the chart. Rhyming word. Rhyming word means यमक जुळणारे शब्द. ज्या शब्दांचा शेवट हा समान उच्चाराने होतो त्याला आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो. त्यालाच मराठीमध्ये यमक जुळणारे शब्द असं म्हणतो. नाउ देर आर सम पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. पेअर्स जोड्या. या ठिकाणी काही रायमिंग वर्डच्या जोड्या लावलेल्या आहेत पहा. नाउ रीड. द, मी, हिम, देम, देअर, व्हेअर, हू, टू, देअर, हिअर, एनी, मेनी, देन, व्हेन, युअर, our. Now these words are called rhyming words. Now next question. Find from the chart the words that begin with T and W and write them down. Now tell me the meaning of begin with. Begin with म्हणजे काय? तर begin with म्हणजे सुरुवात होणारे. सुरुवात होणारे. begin with. Now words that begin with T. या ठिकाणी आपल्याला T या लेटरनं सुरू होणारे शब्द शोधायचे. अँड देन आणि नंतर नेक्स्ट W या लेटरनं सुरू होणारे शब्द शोधायचे. सो नाउ फर्स्ट ऑफ ऑल वर्ड्स दॅट बिगिन विथ T लेटर. T लेटर. नाउ द, देअर, देम, टू, this, there, that, then. These words should be begin T letter. And next words that begin with W letter. Who, where, what, with, without, and when. These words begin with W letter. Is that clear? Do you understand? Now next, find from the chart the words that end with O and Y. Now tell me the meaning of end with. End with म्हणजे काय? शेवट होणारे. Now tell me the words end with O. मग आता या ठिकाणी O या शब्दानं लेटरनं शेवट होणारे शब्द कोणते आहेत? Now see the words who, no, to. In this word, last letter is O. And next, words that end with Y. Any, my, every, by, many, only. Is that clear? Yes. So, this topic, या ठिकाणी आपण हा जो घटक अभ्यासला आहे, वर्ड्स वी नो हा जो घटक पाहिला आहे, यामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. नाउ अल्फाबेटिकल ऑर्डर, रायमिंग वर्ड्स, बिगिन विथ अँड एंड विथ. तर या प्रश्नांचा तुम्ही काय करायचं आहे? सराव करायचा आहे आणि ते आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे. थँक्यू.